4 उडी मारायची आहे. वॉर्मअप स्टँडिंग जम्प. कोण आहे स्टँडिंग जम्प? स्टार्ट. बघायचं इथं बघायला आलेलं नाही. नाही इकडे बसा तुम्हाला बघायला मिळते. 1 2 3 4 5 स्टॉप. हा शर्यत सॉरी अलर्ट गो ओपन अप. अलर्ट गो ओपन अप. हा आता आपल्याला डिप्स मारायचे नाही बरोबर आहे. फक्त सूर्यनमस्कारामधले काही प्रकार करायचे. डिप्स मारायचे असेल तर आपल्याला खाली जमिनीवरती हात टेकायला लागते. आलं लक्षात. फक्त प्रेस करायचा. पाय डावा पाय समोर घ्या. डावा पाय समोर असं घ्यायचंय. हा आणि या पद्धतीने पकडायचं. 1 2 3 4 जागेवर. दुसरा पाय पाठी बघा. हा 1 पूर्ण मागे थांबायचे. 2 पूर्ण खाली. 3 4 पाय बदला. 1 हा 2 3 4 पाय चेंज करा. 1 2 3 4 हा आता पाय प्रेस करायचं. फक्त पाय पुढे जावा. डावा पाय पुढे घ्या. प्रेस करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चेंज. पाय चेंज. पाय बदला. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 स्टॉप. हा पाय अंतर घ्या. अंतर घ्या. पायात पूर्ण अंतर घ्यायचं. पूर्ण अंतर घ्या. एकदा या साईडला जायचंय. एकदा या साईडला. स्टार्ट. 1 2 स्टार्ट. थांबा थांबा. एक मिनिट. सगळे तयार आहेत का? शूटिंग होत आहे. इकडे बघा सगळे. 9वी मुली शूटिंग होत आहे. सगळे तयार आहो. पायात अंतर घ्या. भरपूर अंतर घ्यायचंय. एक म्हणलं का या साईडला बसायचंय. इकडे बघा सगळे. एक म्हणलं का डाव्या साईडला जायचंय. हा स्टार्ट. 1 इकडे बसते. हा बसायचंय खाली. 2 या साईडला. चला इकडं. 3 4 5 बोलायचं नाही. कोण आहे ते उभारले कोण? 6 बसायचंय पूर्ण. मी त्याशिवाय काउंटिंग येणार नाही. बस नाही घरी जा. 7 8 टाळ्या वाजवा. सगळी मुलं बसलेली मुलं. मुलींसाठी टाळ्या वाजवायचे. 9 2 3 4 5 6 7 8 9 10 शट. हा सगळे तयार. ओळी बघा समोर आहेत का? ओळी तो बऱ्याच लगेच. लच बो ओपन अप. लच ही लाईन नाही बघा. आहे का ओळ? आहे का ओळ? दोन्ही पण ओळी. काय रे तुमचा प्रॉब्लेम आहे 8वीच्या मुलींचा? धनश्री सर इकडं. चल इकडं. अजून मागच्या मुली सगळ्या इकडे जर का अजून. हा तोंड बंद. हा सर्वांसाठी इथं हात वरती. हात ऊपर. हा वरती हात फिरवायचे. 1 2 3 4 5
चेस 1 2 3 4 5 हात खाली हा लच बो ओपन अप फुल टॉस आवाज नाही बघा दडसर करतायत किती उत्साह आहे सरांचा बघा हा लच सगळे बघा समोर बो ओपन अप फुल टॉस हात कमरेत हात ठेवा फेस पंच मारायचं खिया साऊंड फुल खिया साऊंड हा समोर बघा सगळे कमरेत हात फेस पंच हा ही जरा लाईन नाही व्यवस्थित तर काय इकडे ही लाईन हा फेसला पंच 1 होय 2 आवाज येऊ दे 3 4 5 6 7 8 9 10 हा तसंच थांबायचंय त्याच पोझिशनमध्ये मी सांगितले का बदलायला पायामध्ये ताकद आली पाहिजे स्फोटक ताकद वाढली तर आपण समोरच्यावरती हमला करण्यास मजबूत होऊ शकतो लक्षात घ्या स्फोटक ताकद वाढणं गरजेचं आहे पायाची लच बो ओपन अप स्टमक पंच मारायचं चेस्ट पंच स्पीड ने मारायचं 1 ब्रीदिंग फुल ब्रीदिंग 2 3 4 5 6 7 8 9 10 लास्ट काउंटला 10 ला हिया साऊंड परत याचा करायचं आणि बसायचंय असं बसायचंय तुम्ही समोरच्याला मारताना जर तुम्ही असं मारून उभारला ना समोरचं काय करू शकतो बघा इकडे बघा त्रिशूल इकडे बघा सगळे माझ्याकडे बघा त्रिशूल मारा पंच मारला नाही कोणाची पाठबळ बघते काय तुझं चाललंय बघा मला हा पंच मारतोय सहज मारला लागलाय असं उभारून जर पाय तो शिकलाय म्हणून तो व्यवस्थित उभारलाय पण तुम्ही नॉर्मल उभारताय पंच मारला मार माझा पंच असंच मारा सहज मारा सहज उभार मार पंच आता हा पंच मारला आता इथे मला मार त्याला मी असा पाडू शकतो पाठीमध्ये आता हा तयार आहे याचं फिटनेस चांगला आहे म्हणून हा पडला नाही आणि लक्षात त्याला जर मी इथं लाट गाठली या ठिकाणी तर हा असा पडू शकतो पाठीमागं आणि त्याला मी ढकलू शकतो हे लक्षात घ्या तर तुम्ही पूर्ण डिफेन्स साठी उभं राहायचंय असं उभं राहायचंय याला जर मी इथं लाट जरी घातली नाही तर तरी तो पडणार नाही लक्षात घ्या तो काय करेल परत होय होय अजित पवार जो पायलट जाणार होता आता ब्रेकिंग न्यूज पडल्या साहिल म्हणून जाणार होता तो अचानक दुसरा गेला कॅमेऱ्यात नाही एवढ्या हलक्या कॅमेऱ्यात पॉवरफुल पाहिजे धोकं कसलं म्हणायचं ओपन अप फुल किया साऊंड होय पाय बेंड आहेत का हा स्टमक पंच मारायचं आहे फुल ब्रिदिंग लास्ट 10 काउंटला हिया साऊंड हा स्टार्ट 1 शबास ह्या मुली करतात बघा 2-4 मुली छान करतात इकडच्या 2 समोर बघा चेस्ट पंच इथं छातीला मारायचंय 3 4 5 6
7 8 9 10. आता सेंटर पंच मारायचंय. सेंटर पंच या ठिकाणी मारायचंय. हा स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हे झालं पंच. आता काय करणार आहोत आपण? सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे ब्लॉक काढणे. ब्लॉक करून पुढच्याला आपण डिफेन्स टेक्निकने किक मारू शकतो किंवा पंच मारू शकतो. लच बो ओपन अप. ओपन अप. लच बो ओपन अप. जो आता मी फक्त हेच घेणार जर तुम्ही व्यवस्थित नाही केलं तर. किती वेळ लागू दे मग. पुढचं काही शिकवणार नाही तुम्हाला मी. येलो बेल्टची तयारी चालली आपली. 8 मार्चचा महिला दिन आहे. त्या अनुषंगाने आपल्याला तयारी करायची आहे. हा काय ले हा फुटास बो ओपन अप. फुटास लच बो ओपन अप. नाही ओपन अप सांगितले. फुटास. हा आता ब्लॉक काढायचंय. फेस ब्लॉक तिकडे दोन कर. बघा हा कसं काढतोय. 1 ब्रीदिंग. असा आवाज आला पाहिजे आपला निदान आपला तरी आला पाहिजे स्वतःचा. ज्या वेळेला बघा इकडे बघा सगळे इकडे बघा. ज्या वेळेला मी याला पंच मारेन आता इकडे बघा. याला यावेळेला मी पंच मारेन. या ठिकाणी पंच मारेल. यांना ब्रिदिंग केलं. इकडे बघा सगळे. बघा सगळे ब्रिदिंग केल्यानंतर काय होतं बघा. हे कोणाला जमतं? जे कराटे शिकलेत, तायक्वांदो शिकलेत, उशो कराटे सगळे प्रकार शिकलेत त्यांना जमतंय. बघा आता याला पंच मारला आणि यानं ब्रिदिंग केलं तर याला लागत नाही. हा आहे का? हात परत पाठवत होता. आणि लक्षात ब्रिदिंग केल्यानंतर शरीर टाईट होतं आणि आपल्या शरीरावरती जो होणारा आघात आहे तो आघात पाठीमागे डबल जातो रिव्हर्स आणि समोरच्याला लागू शकतो. त्यासाठी ब्रिदिंग करणं फार महत्वाचं आहे. ठीक आहे. चला तयार. अलच बो ओपन अप. फुटास. आता फेस ब्लॉक काढायचंय. स्टार्ट. 1 2 3 ब्रिदिंग. 4 5 6 7 8 9 10. आवाज मोठा नाही दे. फक्त एकदा करायचंय. लास्ट काउंटला आवाज आला पाहिजे ब्रिदिंग या साऊंडचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्टमक ब्लॉक काढायचं या ठिकाणी असा इथून घ्यायचं. आपल्या बरोबर समोरून घ्यायचं. डाव्या बाजूनं उजवीकडे, उजव्या बाजूनं डावीकडे घ्यायचं. तयार आहे सगळे. हा स्टमक ब्लॉक. 1 सगळ्यात पहिल्यांदा डाव्या साईडला करायचं. डावा हात बाहेर काढायचा. हा तयार सगळे. हात इथे कमरेत. हात कमरेत. हात कमरेत सांगितले. पाय बेंड. हा 1 परत उजवा हात. 2 3 4 5 6 7 8 9 10. आता अनेकदा करायचंय. लास्टचा तुमचा काउंट किया साऊंड येत नाही. हाय समोरच्यावरती जरब बसली पाहिजे. हा स्टार्ट. 1 2 3 4 5 GPS ला काढा 1 2 6 7 8 9 10. सेंटर ब्लॉक काढायचं. सेंटर ब्लॉक. हा स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा
लच बो ओपन अप. आता तुम्हाला मी ऑर्डर जी मुलं बसतात ना खालची मुलं प्राथमिकची जी मुलं बसलेली तिकडे बघ. कोण आहे तो लाल शर्ट 7 आणि 8 नंबर. पुढे बोलून मग पंच मारून दाखवून तुला समोर बघायचंय. तुम्हाला पण शिकायचंय पण मुलं सुद्धा नाव ठेवू शकते. तुम्हाला पण हे टेक्निक शिकवलं जाईल पण लक्ष देऊन केलं तर किती तयार होतात मला बघायचंय. आता याच्यामध्ये फाईट डान्स म्हटल्यानंतर तुम्ही खिया साऊंड करायचंय. ज्या ज्या वेळेला होस्ट डान्स असेल फाईट डान्स असेल त्यावेळेला साऊंड आला पाहिजे. होय हा आवाज का काढायचा आहे तर यामुळं समोरच्या माणसावरती आपली जरब बसते. आपला जसं सिंहाची गर्जना असते त्या पद्धतीनं गर्जना करून आवाज काढून मोठ्यानं तुम्ही समोरच्यावरती प्रहार करायचं. त्यासाठी हे आवाज आणि ऍक्शन आहेत. बघा फाईट डान्स म्हटल्यानंतर या पद्धतीनं मारायचं आणि परत एक किक मारणार आपण पुढं सरळ किक मारायचं समोर फ्रंटला मारायचं. बघा या पद्धतीनं मारायचं. लक्षात होय 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 असं लक्षात बघा त्याला. हा त्याला सगळे हा लच बो ओपन अप फाईट डान्स. होय हा पाठीमाग उजवा पाय माग घ्या. उजवा पाय पाठीमाग घ्या. फेसला किक उचलायचे. समोर फ्रंट किक लुझनिंग आहे. लुझनिंग समजलं. आवाज किया साऊंड 1. अरे सांगितले काय वाघिणीचा आवाज असतो ना तसं दरकाळी फोडायचे आहेत का नाही सगळ्या. हा भंडार कसा आवाज येतो यापेक्षा डबल आवाज काढ. हा 1 शाबास 2 3 4 मागचा पाय मारायचा. पाठीमागचा जो मागा ठेवलाय ना तो पाय पुढे मारायचा. परत एकदा. हा 1 शाबास 2 3 4 5 6 7 लेग चेंज. हा बघा स्टार्ट. 1 मागचा पाय उचलून पुढे मारायचं. मागचा पाय उचलून पुढे मारायचं. आवाज दरकाळी फोडायसारखा आवाज आला पाहिजे. आपण वर्गात भांडणं करतो नाही त्याच्यापेक्षा मोठा आवाज. बघूया 1 अजून नाही 2 3 4 5 6 7. आता रिव्हर्स लुजनिंग इकडे बघा. रिव्हर्स लुजनिंग दाखव. डावा पाय इकडे घे. इकडे कोण इकडे बघा सगळे. कोण रे बडे सावधान. ताट बसा सगळे. तुम्हाला मी डेमो दाखवू काय माझा दाखवू का पुढे बोलून दाखवणार मी. डिफेन्सची तयारी ठेवायची. सगळे रिव्हर्स किक मारायचे. आणि आपल्या तिघा चौघांना मारायचंय. तर आपण काय करू शकतो या का नाही त्याला इथं मारायचंय. जो पाठीमागचा पाय आहे डावा पाय पाठीमागे. सगळे डावा पाय पाठीमागे घ्या. तुमचा डावा पाय इकडचा पाठीमागे घ्या. घेतले सगळे. मागचा पाय उचलायचा पुढं रिव्हर्स घ्यायचंय. हा तयार सगळे. हा सगळं बघा सगळ्यांनी लक्ष द्या. हा स्टार्ट. 1 बाहेर आतून बाहेर मारायचंय. इकडून उचलायचं इकडे मारायचंय. हा डावा पाय हा तुमचा असा मारायचंय. हा 1
2 हा तिथं ही पोझिशन हाताची ही पोझिशन अशा पद्धतीनं 3 4 5 6 7 लेग चेंज पाय बदला 1 2 3 शाबास 4 5 6 7 शर्यत सॉरी अलर्ट बुक ओपन अप अलर्ट बो ओपन अप हा फायटर्स हाय हा रिव्हर्स किक फिरवायचे परत एकदा तयार आहे तुम्ही त्या पोझिशन मध्ये बरं फायटर्स मध्ये तयार काउंटिंग करतोय 1 2 3 4 5 6 7 लेग चेंज पाय बदला स्टार्ट 1 2 3 4 वरून घ्यायचं 5 6 7 अलर्ट बो ओपन अप आता थांबवतो आपण फक्त शेवटचा बो कसा असतो बो म्हणजे नमस्कार चायनीज भाषा किंवा जपनीज भाषेमध्ये याला नमस्कार म्हणतात तो कसा असतो तो सगळ्यांनी घ्यायचा आहे आणि थांबणार आहोत यानंतर तुम्हाला 15 मिनिटांचा ब्रेक असेल बोलायचं रे सगळ्यांनी स्वतःसाठी सर्व मुलं मुलींच्यासाठी आल्या होतील मुली स्वतःसाठी वाचतील थांबा मी सांगितलं काय नाही सर्व मुलींनी अतिशय चांगलं इथं प्रत्यक्ष केलेलं आहे आणि या मुलींच्यासाठी स्वतः मुलीने वाजवायचं आहे आणि मुलांनी मुलींच्यासाठी टाळ्या वाजवत 1 2 3 स्टार्ट यानंतर सूचना तुम्ही सांगणार आहे हा आपले सर्व स्टाफ जो आहे आपला स्टाफ तुमच्यामध्ये सहभाग झाला सर्व स्टाफ साठी सुद्धा सर्वांनी टाळ्या वाजवत 1 2 3 स्टार्ट यानंतर 15 मिनिटाचा ब्रेक असेल 9:15 पहिला तास चालू होईल याची नोंद सर्वांनी घ्यायची तुम्हाला आता मी शेवटचा बो घेतोय अलर्ट बो ओपन अप अलर्ट बो ओपन अप अलर्ट Yes, sir. फक्त ब्रिदिंग करायचं होतं ब्रिदिंग 2 3 4 5 हा लास्ट काउंटला 5व्या काउंटला खिया जाऊन समजला पहिल्यांदा ब्रिदिंग होय आलं लक्षात हा स्टार्ट जम्प स्टार्ट 1 2 हसायचं नाही 3 4 5 आता बॅक जम्प मारायचे दाखव जम्प अँड सीटला टच झाला पाहिजे चल आणि हा दाखव घ्यायचा हे बघ संजय काहीतरी डोंग काय हा हा आलं लक्षात बघा सगळ्या तिकडे तोंड दाखवतो बघा स्टार्ट समोर नेक अप डाऊन करायचं 1 2 3 4 5 6 7 चेंज 1 साईडला 1 2 3 4 5 6 7 चेंज तिकडे उभा आहे इकडे दोन कर हा 1 2
3 4 5 6 7 8 9 10 रोटेशन करायचंय 1 2 3 4 5 6 7 चेंज 1 2 3 4 5 6 7 अप डाऊन 1 2 3 4 5 स्टॉप हा सिंगल लेग डावा हात वरती करा इकडचा हात रोटेशन स्टार्ट 1 2 3 4 5 6 7 चेंज 1 2 3 4 उलट घ्यायचं 6 7 चेंज हँड चेंज 1 2 3 4 5 6 7 चेंज 1 2 3 4 5 6 7 चेंज 1 2 3 4 5 6 7 8 9 10 change 1 2 3 4 5 6 7 8 9 10 change हात समोर start 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हात समोर हाताची मूठ बंद करा हात समोर घ्यायचे दोन्ही हात एकमेकात टच करायचे आणि रोटेशन करा स्टार्ट 1 2 3 4 5 6 7 चेंज उलट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 स्टॉप हात समोर आता या पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 स्टॉप डावा हात समोर घ्यायचा असा उजवा हाताचा कोपरा यावरती ठेवायचा आहे आणि हात असं फिरवायचा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चेंज 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चेंज हँड चेंज 1 2 3 4 5 6 7 8 9 10 change 1 2 3 4 5 6 7 8 9 10 change हात साईडला स्टार्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 मूठ बंद करायचे 3 4 5 6 7 8 9 10 चेंज हात समोर साईडला ठेवायचे आता हे रोटेशन करायचे मनगटातून फिरवायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चेंज 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चेंज हात वरती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 change 1 2 3 4 5 6 7 8 9 10 change 1 2 3 4 5 6 7 8 9 10 let's go open up हाँ स्टैंडिंग जंप मारे स्टॉप जंप स्टैंडिंग जंप हाँ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 स्टॉप आता यानंतर एक म्हणलं 1 म्हणलं का हाय जंप मारायचे चेस्ट पुशअप हियर साऊंड दाखव आवाज हियर साऊंड हा होय आला सगळ्यात लक्षात आला जम्पिंग जागेवरती करायचं फक्त बघा डेमो स्टँडिंग जम्प समोर बघा सगळे स्टँडिंग जम्प करायची काउंट म्हटल्यानंतर चालू करा हा 1 2 तिकडे